सुंदर मनामध्ये भरली। तुम्ही सगळे जागीरदार एकसारखे आहात, एका माळेचे मणी। सगळ्यांना माहितीये वापर कसा करून घ्यायचा आणि फायदा संपल्यावर सोडून द्यायचा। अभ्याने माझा वापर करून घेतला म्हणजे तू बी तेच केलं। तू माझ्या मनामध्ये अभ्याविषयी प्रेम निर्माण केलं, मला अभ्याच्या नादाला लावलं, कारण तुला मी त्या घरची सून म्हणून यायला हवं होतं तुझ्या फायद्यासाठी। तुझा तोच प्लॅन होता, पण तो सक्सेस नाही झाला। तेव्हा तुला कळलं की आब्याचं त्या ढोलीवरती प्रेम आहे, तेव्हा तू रंग बदलली। तेव्हा तू अचानक त्या ढोलीशी चांगली वागायला लागली आणि मला तोडलंस तू। आणि मग मला फ्रीची लेक्चर द्यायला लागली का आता आब्या भाऊजींचं लग्नच झालंय। मीने त्यांचा नाच सोड, दुसरा एखादा चांगला पोरगा बघ आणि कर त्याच्याशी लग्न। अगं ते मी तुझ्या भल्यासाठी म्हणलं होतं, कळलं मला। जेव्हा मी ना तुला घसा फाडून फाडून फोन करून सांगत होते तिथे एवढा अपमान सहन करून नको राहू, तिथे येते ताबडतोब निघून तू नाही आली। आता का आली? आता तू आणि आब्यानी मिळून प्लॅन केला आणि इकडे आलात। आब्या म्हणलं असेल का बहिणी मला ते मंगळसूत्र मिळवून द्या, मी माझ्या वाटच्या प्रॉपर्टी तुम्हाला देऊन टाकतो आणि तुला काय हवंय दुसरं प्रॉपर्टी मिळेल नावाखाली तू घेऊन आली ना त्याला इकडं, मिळवून दिलं त्याला मंगळसूत्र। की बहिणेस का वैरीण? ठीक आहे, मग काय करणार आता। पण काळजी घ्या, उगाच बाहेर इकडे तिकडे फिरू नका। या सावकाश या। काय म्हणती रे जयश्री? काय नाही, एवढ्यात नाही येऊ शकत ती, लॉकडाऊनमुळे पुरती अडकली। लॉकडाऊन झालं की येईल। बरंय बरंय, राहू दे लेकीच्या घरी जरा, लेकीचं सुख पाहू दे तिला। काय तसं नाहीये, तिलाच जावयाकडे एवढे दिवस राहायला बरं नाही वाटून राहिलं। लॉकडाऊन उठला की येतील लगेच। आईचा मला बी फोन आलता, तेच म्हणली मला। आई म्हणली आता तायडीला घेऊनच येईल येताना। अगं बया चांगलंच आहे की, मग येताना जावायला बी घेऊन ये मला। नाही दाजींचं काही नक्की नाही म्हणली, पण तायडे येते। हा बरं झालं, चोरी बी येते। लय दिवसात गाठ भेटतीच नाही ना तिची। आता तुम्ही दोघी पोरे माझ्या जवळ असल्या ना की माझा आजार कुठल्या कुठं पळून जाईल। बापू तुमचा आजार आराम केल्यामुळे आणि टेन्शन न घेतल्यामुळे जाणार आहे, कळलं का? अगं ते बरं आहे की मी आता, मला कसलं बी टेन्शन नाहीये। आता तू राहिली नाही इथं, मला थोडं बरं वाटलं। आता तू जा पाहिजे तुझ्या घरी। बापू तुम्हाला मी एवढी जड झाली आहे का? अगं असं नाहीये बाळे, हे पाय तू आता जागीरदारांची सून आहे का नाही, आणि लेक म्हणजे परक्याचं धन असत। आणि मला सांग, तुला आमच्या कामासाठी इथं किती दिवस ठेवून घेऊ आम्ही? आता ते बी तिकडे वाट पाहत असतील ना, तू जा पाहिजे तिकडे। इथं स्वयंपाक पाणी कोण करणार मग? अगं मी कर ना, मी मस्त काट घे अजून। हा मी बी आहे की मदतीला। नाही 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 बापू, अहो तुम्ही अजून पूर्णपणे बरे नाही झालात। आणि तसं बी मी मामींना विचारलंय, मी त्यांना सांगितलंय मी इथं काही दिवस राहणार आहे आणि त्या मला राहाय असं म्हणल्या। नाही तुम्ही मला काहीच सांगू नका, मी इथंच थांबणार आहे। गल्ल ते मी असं का करन ग? येड लागलं का तुला? काही बी बोलती, तुला जेवढा राग आहे ना त्याच्यात 10 पट जास्त राग आहे मला त्या ढोलीचा। मला नकोच आहे ती माझ्या घरात, पण तरी मी मुख गिळून गप्प बसले का? कारण मी योग्य वेळेची वाट पाहते। योग्य वेळ आली ना की हातोडा मारायचा आहे। आणि मी तुला भाऊजींचा नाच सोड म्हणलं कारण की त्या माणसाचं काही खरं नाहीये। तू किती दिवस त्यांच्या मागे अशी बिन लग्नाची राहणार? मला सगळं कळलंय तिथे। आब्यानी जे मला दिलं ना तेच आता त्याला माझ्याकडनं मिळेल। काय? बरबादी।
आली का नाही तू? अगं कधीची गेली माय? आता काय 8-10 वर्षांनी येते का काय? हा येतेच आहे आतेबाई. हा बरं, सगळं तिकडे ठीक आहे ना? म्हणजे व्याही विहीणबाई बरे आहेत ना ग? हा ठीक आहे सगळे. आणि आब्या कुठे आहे? येतोय ना तुला घेऊन? हा येतोय आम्ही. आम्ही जेवायचे थांबलोय बरं, ये लवकर. हा आतेबाई. हा अक्कल आहे का तुला काही? घर पेटवशील ना अख्खं. इथं माझं अख्खं आयुष्य पेटलंय. आता मी आब्याला पण पेटवणार. त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करणार मी. पळ तू दिदे. हा सर. हा मी बोलले अभ्याशी, नाही झालाय त्याचा पगार. सर तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, नाही होणार त्याचं चेक बाउन्स. मी बोलून घेते एकदा त्याच्याशी परत. हा बापू बरे आहेत आता. तुम्ही करा ना त्यांना फोन बरं. हा मी नंतर बोलते तुमच्याशी. थँक्यू. अभ्या सरांशी बोलून मला फोन करणार होता ना, अजून का नाही केला फोन यांना? पगार जमा नाही झाला वाटतं. अभ्या हप्ता कसा भरणार मग? देवा. बाप, एकच नंबर मिळवलं बाई तू मंगळसूत्र. मिळाला पण लय पापड बेलावं लागले ना बाई. हा लई शिव्या घातल्या असेल त्या कामिनीनं. सोडणार आहे कधी? मी तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल लई विचार केला. मग मला असं वाटतं ना, शर्यत होईपर्यंत तू काही वाट बघायची गरज नाही. म्हणजे माझी आई बी म्हणली संसार सुरू करायच्या आधी प्रेम व्यक्त करावं लागतं. आणि लतीला ढालीची नाही, प्रेम व्यक्त करायची गरज आहे. पाहतो, वेळ काळ पाहून बघतो कधी सांगायचं ते. हा वहिनी. भाऊजी घरी पोहोचले का तुम्ही? नाही अजून. तुम्ही निघाले का? हा निघाली मी. रिक्षा भेटली का? नाही ना अजून. बरं तुम्ही थांबा, मी येतो तुम्हाला घ्यायला. हा येता का? या ना प्लीज, मला ना जरा बोलायचं बी आहे तुमच्याशी. काय काय बोलायचं? तुम्ही या आधी, मग बोलू आपण. मी इथं स्टँड पाशी आहे. बरं ठीक आहे, येतो. चल विक्या, भेटू उद्या आपण. आणि लवकर सांगून टाकलं तिला, उगा टाइमपास नको करू काय. चल चल. लते का लाग एवढा हिशोब करत कवाची? अगं आजे, आभ्याचा पगार होत नाही ना वेळेवर. मग हप्ताच यायचा आहे ना त्याचा. जमतंय का काही? 7,000 कमी पडते. हे पाय, माझ्याकडं आहे काही 600-700 असतील. अगं आजे, तेवढ्यानं काही नाही होणार. आणि राहू दे, तुझे पैसे नको. अगं दे मला नंतर, तुझ्या नवऱ्याचा पगार झाल्यावर. आणि नाही बी दिले तरी चालतील. असं बी जावायला दिलेलं परत घ्यायचं नसतं. म्हणूनच नको तुझे पैसे. त्यामुळे आजे, हे पैसे तू तुझ्याचकडे ठेव, अडीनडीला लागते. रामकृष्ण हरी. काय वहिनी, काय झालं? ते मिनी काय राडा केला का परत? हा ना भाऊजी, लई येड्यावानी वागू राहिली ती. काय बाई बोलू राहिली. सॉरी वहिनी, माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला. आणि असंच मागितलं असतं तर दिलं नसतं तिने मंगळसूत्र. तुम्ही मला बोलले असते ना, तर मीच घेऊन आले असते तुमच्यासाठी ते मंगळसूत्र तिच्याकडून. नसतं दिलं तुम्हाला. जाऊ द्या, झालं ते झालं. तुम्हाला काय बोलायचं होतं? हेच जे झालंय ते. म्हणजे भाऊजी, मी हात जोडते तुमच्या पुढं. हे जे काय झालंय ना, त्यातलं घरी काहीच सांगू नका. आत्याबाईंनी मिनीचं येणं आधीच बंद केलंय आपल्या घरी.
आणि त्यात हे सगळं जर का कळलं ना मग माझं बी बाहेर जाणं बंद करतील त्या. प्लीज प्लीज भाऊजी प्लीज काही सांगू नका घरी. वहिनी वहिनी नका टेन्शन घेऊ, मी नाही बोलणार घरी काही. आणि लतीला बी काही बोलू नका. काय होतं ना उगं विषयात विषय वाढत जातो, फाटे फुटत जातात. आपण असं दाखवू ना काही झालंच नाही. हा प्लीज मी स्वतः माफी मागते माझ्या बहिणीच्या वतीनं तुम्हाला. वहिनी तुम्ही कायला माफी मागता? तुमची काय चूक आहे? सगळी माझीच तर चूक आहे. मीच स्वप्न बघितलं. कसली स्वप्न? काय नाही जाऊ द्या. ठीक आहे चला, आई वाट पाहत असेल. काय झालं? आबेशी भांडण झालं का? असं का विचारतोय? नाही, आमच्या कानावर आलं होतं का तुमचं आणि आभ्याचं माझं नाव येतं काय? लग्न होणार होतं का? अर त्याच्या मनामध्ये होतं. तोच माझ्या माग लागला होता. गुडघ्यावरती बसून हातात अंगठी घेऊन अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज बी केलं मला. आभ्याचं तर त्या आभ्याला ना आयुष्यातून उठवतो की नाही पाहतो मी अशी. दौलत त्यानं मला प्रपोज केलं. तुला काय प्रॉब्लेम आहे? जेलस? भाऊजी पाणी. वहिनी मी जरा जाऊन येतो. कुठे चालले तुम्ही? लतीला भेटायला चाललोय, येतो. पण तेवढंच. नाही बोलणार, येतो. बोल की दौलत, तुला काय प्रॉब्लेम आहे? पुढं काय आलं? कशाचं? प्रपोज केलं होतं ना आभ्यानं, पुढं काय आलं? ते मी नाही म्हणले. का? का म्हणजे मीच नाशिक आहे. मी असं कोणाला बिहा म्हणेन का मी? आणि तो हायच कोण? दीड दमडीचा फालतू इंजिनियर. त्याला हो म्हणन का? मी त्याला म्हणलं होतं का आता मी लग्नाचा विचार नाही करत, मला मिस महाराष्ट्र व्हायचं. ते झाले का मग मी बघेन लग्न करायचं का नाही ते. मग माहितीये का पुढं काय झालं? काय आलं? तो अभि आहे ना, तो माझ्या आई बाबांकडे गेला आणि त्यांनी माझ्या आई बाबांचे पायच धरले आणि ओक्सा बोक्षी रडायला लागला. म्हणला का मला तुमच्या मुलीला नांदवायचंय, माझं लग्न लावून द्या तिच्याशी. माझे आई बाप भोळे बाबडे. त्यांना वाटलं का बुवा बहिणी बहिणी जावा जावा म्हणून गुन्ह्या गोविंदानं नांदतील. मग काय हो म्हणले ना ते आब्याला. मला कोणी विचारलंच नाही. पुढं माहितीये का काय झालं? काय आलं? त्याचं लग्न झालं असलं तरी बी त्याच्या मनामध्ये अजून इच्छा आहे. मला सारखा त्रास देतो. मला म्हणतो त्याला तिला आहे ना बापूकडे धाडतो मी आणि मग आपण दोघं लग्न करू म्हणून. आणि मी ना नाही म्हणलं ना त्याला तर माझ्या दीदीला छळतो तो. आता तूच मला सांग दौलत, हे ऐका लग्न झालेल्या माणसाला मिस नाशिक लाईन देईल का? हा बी आहे ना, हा बी एक नंबरचा ना अलकट आणि चालू माणूस आहे. मला तरी त्रास देतोय तो. आता ना त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच खूळ आलंय. काय? मला म्हणतो की लग्न टिकवतो लती बरोबरच आणि माझ्या बरोबर रिलेशन ठेवतो म्हणून. रिलेशन कळतं ना तुला? हा तेच ना, म्हणजे लाईक नातं टाईप. येडावलाय का रे तू? तुला ट्रान्सलेशन नाही विचारलंय मी.
रिलेशन म्हणजे फिजिकल वालं रिलेशन. आपण नाशिक तुम्ही आता तूच सांग काय करू मी. एकीकडे माझ्या बहिणीचा संसार आहे आणि दुसरीकडे माझी इज्जत. दोन्ही बी अवघड जागेचं दुखणं झालंय बघ. तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करते मी, बाकी काही नाही. पुराशी काही बोलू बी शकत नाही. माझ्या दीदीचं सासर आहे ना, काही झालं तरी म्हणून एकटी सहन करते सगळं. हरकत नाही, करेन मी सहन सगळं. शेवटी माझ्या दीदीचा संसार वाचावा म्हणून मला स्वतःची कुर्बानी ही द्यावीच लागणार. कशाला कुर्बानी द्यायची तुम्हाला? सारखी कुर्बानी द्यायची. तुम्ही चला माझ्या बरोबर. त्या आबाचे 2 तुकडे करून नाही फेकून दिलं ना, आई शपथ बापाचं नाव नाही लावणार मी मिस नाशिक. आणि त्या ढोळीला पण कळू दे ना, लई टिमकी वाजवती ना ती. मा नवरा असाय, मा नवरा असाय, कळू दे तिलाही. काय शेण खाऊ नवरा येते हा. भांगार जो गोडा होऊन स्वतःचं लगीन झालेलं असताना दुसऱ्याच्या पोरी बाळीवर नजर ठेवतो, लाजली वाटते त्याला. फायनल आहे, मर्डर फायनल आहे माझ्या हातून. कुणाला घाबरतो, कुणाच्या बापाला नाही घाबरत. दौलत त्याला हळू बोलायचं मी. आणि तुम्ही ही गोष्ट मला आधी का नाही बरं सांगितली मिस नाशिक? तुम्ही एकट्याच काला दुःख सहन करत राहिल्या इतके दिवस, एकट्याच काला रडत राहिले तुम्ही. टेन्शन नाही घ्यायचं बरं. दौलत तुमच्या बरोबर टेन्शन नाही घ्यायचं. पहा तुम्ही त्या हलकट आभ्याला आणि त्या ढोलीला कसा धडा शिकवतो ना, कसा वटणीवर आणतो ना, पहा तुम्ही. बाबू राव्या ये बैस. काय म्हणतो पोरा? काय नाही, तुम्ही काय म्हणता? बरी का तब्येत? हा बरं आहे ना मी. आणि तुझी बायको माझी लय काळजी घेते. माझी बायको नंतर, आधी लेक आहे ना तुमची. माहितीये मला, मी बापूंची लेक आहे ते. अगं लते चिडती काय ना तू? चांगलंच बोलला ना तो. मी कुठे चिडले? मी तर असंच म्हणले. नवऱ्याचा हिर झाला ना का बायको अशी चिडचिड करी ती. सासरी पाठवून आता तिला. नवीन लग्न झालंय. अगं मी तर तिला केवळ दा म्हणतोय. कधी येणार आहे तू घरी? लते आता तुझा नवरा आलाय ना, जा त्याच्या बरोबर. मी ठणठणीत आहे आता. बापू अजून बी तुम्ही नीट बरे झाले नाहीये. जरा चालल्यावर लगेच थकवा येतो तुम्हाला. अगं बापू आव्हान आजीला बी गुडघ्यामुळे उठबस होत नाही ना. मी मामींशी बोलले, मी त्यांना सांगितलंय अजून 2-3 दिवस जोपर्यंत तुम्ही नीट बरे होत नाही मी तिथं जाणार नाही. मामी मला म्हणल्या राहाय म्हणून. हा मग ठीक आहे की, एवढं काय एक्सप्लेनेशन देऊ राहिली तू? सहज विचारलं मी. अबे स्वयंपाक होता आलाय, आता जेवणच जा. ए नाही आजी, जेवायचा गाठ नको घालू. आईनं केलं असेल. हे पाणी पाहिजे होतं, कोरडं पडली होती कशा. आणते मी. नाही तू कायला, मी घेतो की. एकदा म्हणलं ना आणते मी. कायला तू एवढं काम करू राहिली? मी घेतो ना, कायला तुला त्रास? मला आण त्रास? मला काही त्रास होत नाही. थांब इकडे आणते. घेतो मी. ते लवबड का काय म्हणतात ना. चला मायावर चला. दौलत मी असं नाही करू शकत. काबर नाही करू शकत? काय झालं? का म्हणजे काय, माझी बहीण आणते त्या घरामध्ये. आपण तुम्ही आताही जर सहन करत राहिले ना तर असाच त्रास देत राहील तो आब्या तुम्हाला. तुम्ही का बरं सहन करायचं? एक दिवशी चाप बसेल पाहिजे ना त्याला. नाही पण माझ्या बहिणीला त्यांनी घरातून हाकलून दिलं म्हणजे. आज कस करतील? टाळक फोडून ठेवी ना मी त्या बेवड्यात. नाही माझ्या बहिणीचा संसार आहे ना रिस्क मध्ये टाकून मला न्याय नकोच आहे. मी सगळा त्रास सहन करेन पण माझ्या बहिणीच्या संसाराला काही होऊ नाही देणार मी. तू जा आता दौलत.
करीन सगळं एकटी सहन. नाशिक त्या आबाईने तुम्हाला रडवेलं ना मिस नाशिक. आई शपथ हात दौलत त्याला रडवल्याशिवाय राहणार नाही बरं. टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. घाबरले ना मी अभ्या. का काय बुद्ध दिसलं काय माझं? भूत जिता जागता तो दिसला मला. बसून प्यावं म्हणते आई पाणी. बरं